स्वागत. आपण आहोत घोडेगाव जवळ असणाऱ्या ग्रुप गावरवाडी येथे. गावरवाडी येथे अनेक दिवसांपासून बिबट्याच्या भीतीने शेतकरी आणि स्थानिक नागरिक हैराण झालेले आहेत आणि आजच या ठिकाणी काल रात्री बिबट्याचं दर्शन या ठिकाणी झालेलं आहे. बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. कालवड खाल्लेले आहे, शेळ्यांवर हल्ला होतोय, पारड्यावर हल्ला होतोय. हेच नाही तर थोड्याच जवळ आपल्या गावरवाडीच्या जवळ असणाऱ्या एका माणसावरही हल्ला केल्याची घटना या ठिकाणी घडलेली आहे. आपल्या सोबत आहेत गावरवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते दिनकर फदाले. पाहूयात आपण दिनकर फदाले काय सांगतात ते. नमस्कार फदाले साहेब. नमस्कार. काय घटना झाली गावरवाडी या ठिकाणी? गावरवाडीमध्ये आता जवळजवळ आता गणपतीच्या पिरियड पासून आपण पाहतोय तर या ठिकाणी बिबट्याचा वावर खूप आहे. खूपशी जनावरं खाल्लेली आहेत, बारकाली कालवडी शेळ्या वगैरे कितीतरी जनावरांवर हल्ला झालेला आहे. आणि अशा परिस्थिती असताना वन खात्याचं कोणतंही याकडे लक्ष नाहीये अशी परिस्थिती दिसून येते. वन खात्याने काही दिवसांपूर्वी एक पिंजरा लावला होता अशी, आणि त्या पिंजऱ्यामध्ये एक बिबट्या पकडून नेला अशी घटना झालेली आहे. मग कसं काय बोलता तुम्ही की लक्ष नाही? हो, 2 दिवसापूर्वी सकाळी 10 वाजता डोंगराच्या पायथ्याशी एक बिबट्या दिसला. तिथं मुलांनी त्याची व्हिडिओ शूटिंग काढली आणि त्यानंतर ती कळवल्यानंतर वन विभागाचे अधिकारी जे आहेत त्यांनी एक पिंजरा लावला इथे. आणि त्या पिंजऱ्यामध्ये जी आहे ना बिबट्याची मादी त्या ठिकाणी जेरबंद करण्यात आली. परंतु यातून असा निष्कर्ष निघतो, ज्यावेळी जर बिबट्याची मादी तिथं पकडली याचा अर्थ बिबट्याच्या त्या मादी बरोबर अनेक म्हणजे नर बी असू शकतात किंवा बछडे पण असू शकतात. याचा अर्थ या ठिकाणी खूप प्रमाणात बिबटे असू शकतात. तरी याचं निवारण करण्यासाठी आणि आज आपण पाहतो पिंपरखेडला जो हल्ला झाला, आज माणसांवर किती मोठ्या प्रकारे आघात झालेत आणि किती माणसं 2-3 माणसं खाल्लेली आहेत. आणि असा जर प्रकार इथं झाल्यानंतर जर वन खात्याला जाग येणार असेल तर ते अतिशय वाईट अशी घटना आहे. आणि जर काही संभाव्य धोके टाळण्या अगोदरच जर काय त्याला उपाययोजना झाली तर ती आपल्या दृष्टीनं आणि मानव हिताच्या दृष्टीनं चांगली होईल असं मला वाटते. वन विभागाकडे आपण मागणी केलेली आहे का पिंजरा लावण्याबाबत? हो, वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आजच फोन केलेले आहेत आमच्या मुलांनी आणि त्यांना तशी विनंती केलेली आहे. परंतु त्यांची अजून काही अजून त्यांची रिप्लाय आम्हाला दिसत नाहीये. तर मादी पकडली म्हणल्यानंतर अजूनही बिबटे असणारच. आणि रात्रीच आजच म्हणजे काल रात्री म्हणजे 10 वाजता तिथं बिबट्या मुलांनी पाहिला, त्याचा व्हिडिओ शूटिंग पण काढला. असा चालत होता रस्त्याने आणि या ठिकाणी असा खाली गेला. आता इथं पाठीमागे वस्ती आहे, घरं आहेत, त्यानंतर जनावरांची वस्ती आहे. लोक शेतामध्ये काम करायला येतात, रात्रीचे पाणी भरायला याला त्याला किती अतिशय वाईट परिस्थिती आहे. आणि अशा वेळेस जर एखाद्या माणसाला दगाफटका झाला तर ते अतिशय वाईट आणि ते म्हणजे एक मानव जातीला माणसावर हल्ला केला अशी काय घटना झाली का या ठिकाणी? माणसावर हल्ला जर केलेला नाही, परंतु त्यातून असं दिसतं की जर त्याला बिबट्याला जनावरं जर कमी पडली, जनावरं जर आता जवळ 7-8 जनावरं खाल्लेली आहेत त्या गावामध्ये आणि कालांतराने जर त्यांना जर जनावर उपलब्ध झाली तर ते माणसावर सुद्धा हल्ला करू शकतात. अशी वाईट परिस्थिती आहे. आता आपण पुढे जाऊया. आता आपल्या सोबत आहेत, तुमचं नाव काय? अभिषेक पोखरकर. काय घटना झाली या ठिकाणी गावरवाडीमध्ये? दिवसेंदिवस घटना वाढत चालले आहेत. सरकार शासन काही त्याच्यावर तेवढं तातडीने उपाययोजना करीत नाही. आम्ही पिंजरे तसे 2 मागवलेले, पण त्यांनी तात्काळ एक पिंजरा दिला. त्यानंतर ते काय बोलले पिंजरे नाहीयेत. पण अनेक वेळा अर्ज करून सुद्धा पिंजरे काही लवकर आलेले नाहीयेत आणि घटना या सारख्या चालू आहेत. काय घटना झाली आता? काय घटना झाल्या? या 4-5 दिवसापूर्वी इथं कुत्रं नेलं असतं 12 वाजता. त्यानंतर या रस्त्याला रात्री आला. आम्हाला रात्री इथं आमचे गुरु वगैरे आम्हाला इथं संध्याकाळी दूध वगैरे काढायला लागतं. आमच्या मनात भीतीच वाढलेली. कारण 7 आणि 8 वाजता जर खाली यायला लागलं, इथं लोकांना पाणी भरायला लागते, शेतात यायला लागते, त्याच्यामुळे भरपूर त्रास आहे. त्यासाठी शासनाने लवकरात लवकर इथं एक पिंजरा आणून द्यावा अशी आमची त्यांना विनंती. तुमचं नाव काय? कृष्णा फदाले. काय 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 घटना झाली इथं आता? आमची गोडी खाली माग आता 2 महिन्यापूर्वी. कशी काय? बिबट्यानीच खाली. कुठं खाली? डोंगरामध्ये. मग तुम्ही वन विभागाला कळवलं का? कळवलं, पण त्यांनी काय आम्हाला काय आर्थिक निधी दिला नाही. आर्थिक निधी दिला? पंचनामा केलेला आम्ही. ते म्हटले 24 तासाच्या आत कळवायला लागतात. ती भेटली आम्हाला 5 दिवसांनी. त्याच्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी कंप्लेंट केली होती, पण ते म्हटले 24 तासाच्या आतच कळवावं लागतं. हो का? मग आता पंचनामा करून गेले पण काय दिले नाही त्यांनी आम्हाला.
मग कधी नंतर देणार काय? ते म्हणले 24 तासानंतर नाही मिळत काही. तुम्ही तेव्हा कळवलं नव्हतं का? मग कळवलं ना त्यांना, भेटल्यानंतर लगेच 24 तासाच्या आधी कळवलं होतं नाही, तो भेटलीच ना 4-5 दिवस आम्हाला. का? घोडी भेटलीच नाही. 4-5 पण आजवर कळवलं असेल ना तुम्ही? आजवर कसं काय कळवणार? हरवली का, कुठं गेली का, खाली काही कळलंच नाही ना तोपर्यंत आम्हाला. पण त्यांनी पंचनामा केला पण आम्हाला काही दिलं नाही काही. ते म्हणले 24 तासाच्या आतच कळवावं लागतं. काय पैसे तुम्हाला नाही, दिले? आम्ही 60,000 रुपये लॉस झालो. 60,000 रुपये लॉस झालो. 60,000ची गुढी आमची रेटची होती. काय तुमची काय मागणी आहे? आता काही होऊन गेलं, पण आता इथून पुढे असं व्हावं नाही यासाठी आम्हाला काहीतरी नुकसान भरपाई मिळावी अशी काय मागणी आहे? नुकसान भरपाई मिळायला पाहिजे ना. तुमचं काय नाव? दत्ता फसाली. काय घटना झाली तुमची? आमच्या इथं शेड आहे जवळच, तिथं आमचं गाईचं एक छोटस वासरू होतं. त्या वासरावरती अटॅक केला. पण 5:30-6च्या दरम्यान हल्ला केला होता. म्हणजे दिवसच होता, उजेड होता, त्या उजेडात हल्ला केला. मला काय माहित नव्हतं नक्की हल्ला कशाने केला. मी स्वतःहून पळत गेलो. डायरेक्ट वासराच्या जवळ गेल्याच्या नंतर बिबट्या माझ्या समोरून बाजूच्या वावरात त्यांनी उडी मारली. बाजूच्या वावरात उडी मारल्याच्या नंतर आमचे हे बंधू आहेत, बाकीची पोर आहेत, 15-20 जण आम्ही सगळेजण आलो. त्याच्यानंतर बिबट्याला आम्ही हुसकावून लावला. थोड्या वेळाने परत ही सगळी बाजूला गेल्याच्या नंतर बिबट्या परत आला शेडच्या जवळ. शेडच्या जवळ आला. मी शेडची दारं बंद करून दूध बीत काढलं आणि दार बंद करून निघून गेलो. आणि त्याच्यानंतर 10-15 दिवसांनी त्या वासराचा मृत्यू झाला. हल्ला नाही, पण होऊ शकतो माणसावर हल्ला. म्हणजे एकदम बिबट्या एकदम बिंदास झालेला आहे. आणि आता 2 दिवसापूर्वी जो एक बिबट्या नेलाय त्याच्याबरोबर म्हणजे 1 टाइम 2 बिबटे सोबत फिरताना आम्ही स्वतः बघितलेले दिवसा. सकाळी 9 वाजता. याची कल्पना दिली होती का वन विभागाला? हा, वन विभागाला कल्पना दिली. आता काय वन विभागावाले कर्मचारी किंवा अधिकारी काय म्हणतात? त्यांनी एक पिंजरा लावला. ते बोलले आमच्याकडे पिंजरे शिल्लक नाहीयेत. आता नवीन पिंजरे आले होते, त्यातल्या त्यांनी एक पिंजरा आम्हाला दिला होता. आणि पिंजरा दिल्याच्या नंतर बाकीच्या गावांमध्ये 8-10 दिवसांनी, महिन्यांनी वाघ अडकतो. इथं पहिल्या एकच दिवस गेला, दुसऱ्या दिवशी वाघ अडकला. आता आमची एक इच्छा आहे का अजून एक पिंजरा आणावा. आणि इथं आता सगळी घर वस्ती जवळ, इथं या वस्तीच्या जवळ त्यांनी पिंजरा लावावा आणि तो जेरबंद करावा बिबट्या. बाळा, तुझं नाव काय? आधी तरी फसाली. हा, काय भीती वाटते का बिबट्याची? हा, मग फिरतो कशाला बाहेर? मी नाही फिरत एवढा, कधीतरी फक्त मग काम. आता आलाय बाहेर? पप्पांबरोबर आलो. पप्पांबरोबर आलाय. या गावरवाडीमध्ये लहान लहान मुलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आहेत. आताच आपण या लहान मुलाशी चिमुकल्याशी बोललो. आता आपण पुन्हा जाणार आहोत सामाजिक कार्यकर्ते दिनकर फदाले यांच्याकडे. नमस्कार. नमस्कार. आपण वन विभागाकडे काही मागणी केलेली आहे का? एवढी घटना, गंभीर घटना होतात या ठिकाणी. वन विभागाकडे वारंवार मागणी करण्यात आलेली आहे की आमच्याकडे अशा घटना घडतायत. तरी सुद्धा त्याचे आता बाळू आमचे कृष्णदास फदाले म्हणाले की त्यांचा पंचनामा सुद्धा झाला नाही. म्हणजे अशा काही घटना असून सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातंय आणि ही अतिशय गंभीर बाब आहे. मग आपण काय विनंती कराल आपले आरोप कुणाल लिमकर आहेत? आता आमची लिमकर साहेबांना एक विनंती राहील की या ठिकाणी 2-3 पिंजरे लावून जेवढे बिबटे असतील सगळे जेरबंद करण्यात यावे आणि मानवी जीवन जे आहे ते सुखकर करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी म्हणजे असं मोकळं वातावरण करावं की आज सर्व वातावरण भीतीचं आहे. शेतात जायला सुद्धा लोक घाबरतात आणि शेतकऱ्यांचे एकतर बाजारभावाने सुद्धा प्रॉब्लेम किती वाढलेले आहेत. त्यानंतर इतर ज्या गोष्टी आहेत शेतकऱ्यांना की एवढ्या अडचणी आहेत, दुधाला बाजार नाहीये किंवा शेतीमधल्या उत्पन्नाचा प्रॉब्लेम किती चालू आहे. त्यानंतर जे सोयाबीन वगैरे आहे त्यांना हमी भाव नाहीये आणि असं असताना सगळीकडून शेतकऱ्याची कोंडी झालेली आहे. आणि आता शेवटी आता त्यांच्या जीवनावर सुद्धा शासन असं म्हणावं लागेल की त्यांच्या जीवनावर उठलेलं आहे आणि वाघ सोडून काही जनता संपवायची का काय असं यांचा निर्धार आहे का काय. आता वन अधिकाऱ्यांना जरी आपण विनंती केली तर त्यांचे सुद्धा काही ठिकाणी हात बांधले असतात. असे त्यांचे जे आहे त्यांना जे नियम ठरवून दिलेले आहेत त्या नियमातच काम करतात ते. पण इतर गोष्टी जर पाहिल्या शासनाचे जे काही निर्णय आहेत शासनाने त्या पद्धतीनं योग्य ते निर्णय घेऊन याच्यावर कशा प्रकारे नियोजन करता येईल वाघांचं आणि माणसांना कसं मोकळेपणे वागता येईल यासाठी निर्णय घेऊन चांगली उपाययोजना करणं गरजेचं आहे. विनंती काय कराल आपण? विनंती अशी राहील आमची सर्व ग्रामस्थांची या ठिकाणी की आमच्या या ठिकाणी जवळजवळ 3 ते 4 महिन्यापासून वाघांचा वावर आहे आणि असं असताना एकच दिवस पिंजरा लावला तर त्याच्यामध्ये लगेच वाघ जेरबंद करण्यात आलेला याचा अर्थ आणि एक वाघ पकडल्यानंतर परत रात्री दुसऱ्या दिवशी लगेच दुसरा वाघ दिसतोय याचा अर्थ या ठिकाणी भरपूर बिबटे आहेत
आणि त्यांना प्रतिबंध करण्यासाठी 2-3 तरी पिंजरे लावून या ठिकाणी त्यांची नजर नेहमी असायला पाहिजे आणि त्यांना जेरबंद करण्यासाठी त्यांचे कसोशीने प्रयत्न त्यांनी करणं गरजेचं आहे. गावरवाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. लहान लहान मुलांमध्ये नागरिक लहान लहान मुलांना घराच्या बाहेर पाठवत नाही. 6 वाजले तर कडी लावून लहान मुलांना आणि घरी नागरिक सर्व घरात बसतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. कुणाल लिमकर साहेब यांना विनंती आहे की लवकरात लवकर या गावरवाडीमध्ये पिंजरे लावावेत आणि बिबट्यांना जेरबंद करावं. भीमाशंकर टाइम्ससाठी किशोर वाघमारे, आंबेगाव.